नमस्कार मित्रांनो, वेलकम DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनल. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अधिकृत अपडेटचा अभ्यास करणार आहोत. गेले अनेक महिने परीक्षेचे निकाल आणि जॉईनिंगची वाट पाहणं किती तणावपूर्ण राहिले याची मला पूर्णपणे जाणीव आहे. या सगळ्या संघर्षाच्या प्रवासात अगदी अचूक आणि योग्य माहिती पोहोचवणं हेच आपलं उद्दिष्ट आहे. ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो तो आता अगदीच जवळ आलाय. चला तर मग अत्यंत उत्साहाने व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांत आधी हा एक अत्यंत कळीचा मुद्दा पाहूया. मागील काही दिवसात तांत्रिक अडचणींमुळे किंवा वेळेवर माहिती न मिळाल्यामुळे कौशल्य चाचणी म्हणजे स्किल टेस्टसाठी लोकेशन निवडण्याच्या पहिल्या 2 संधी हुकल्या असतील तर अजिबात घाबरून जायची गरज नाहीये. आजचं हे सविस्तर स्पष्टीकरण खऱ्या अर्थाने एक शेवटची जीवनवाहिनी ठरणार आहे. कारण यानंतर कोणतीही अतिरिक्त संधी मिळणार नाही. त्यामुळे आता ज्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत त्याकडे अगदी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय म्हणजेच DMER कडून 14 मे 2026 रोजी प्रसिद्ध झालेली ही अधिकृत नोटीस पहा. ही कागदपत्रीय नोटीस 100% विश्वासार्हता सिद्ध करते. या नोटीसमध्ये अगदी स्पष्टपणे नमूद केलंय की ज्या उमेदवारांनी 2दा संधी देऊनही आपला पसंतीक्रम दिला नव्हता त्यांच्यासाठी समितीमार्फत ही अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे नोटिफिकेशन आपल्याला पुढील प्रक्रियेसाठी सज्ज राहायला सांगतंय. आता मुख्य प्रश्न असा की हे तातडीचे अपडेट नेमके कोणत्या उमेदवारांसाठी आहे. इथे हा 45% आकडा अत्यंत निर्णायक ठरतो. स्पर्धा परीक्षा 2025 मध्ये जी 120 गुणांची संगणक आधारित म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट झाली होती त्यामध्ये ज्या उमेदवारांनी किमान 45% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत केवळ त्यांच्यासाठीच ही पसंतीक्रमाची लिंक पुन्हा उघडण्यात आली आहे. हा टप्पा पार केला असेल तर पुढची प्रत्येक माहिती नोकरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या संपूर्ण माहितीत खरोखरच सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा 612चा मोठा आकडा. अधिकृत यादीनुसार एकूण तब्बल 612 वाहनचालक उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी बोलावण्यात आलंय. पण जेव्हा यादी पाहतो ना तेव्हा या सर्वांच्या नावापुढे चौथ्या कॉलममध्ये NA म्हणजेच नॉट अवेलेबल असं दिसतंय. याचं कारण माहितीये? कारण या 612 पैकी एकाही उमेदवाराने आतापर्यंत जवळचे RTO ऑफिस किंवा लोकेशन निवडलेलंच नाहीये. एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांनी ही कृती न केल्यामुळेच प्रशासनाला ही तातडीची अंतिम संधी द्यावी लागली आहे. बरं, हे अपडेट केवळ एकाच पदापुरतं मर्यादित नाहीये. तांत्रिक संवर्गातील मुख्यत्वे 3 पदांसाठी हे नियम लागू होतात. पहिलं पद आहे वाहनचालक, दुसरं उच्च श्रेणी लघुलेखक आणि तिसरं निम्न श्रेणी लघुलेखक. या 3ही संवर्गातील उमेदवारांची आता 80 गुणांची कौशल्य चाचणी होणं बाकी आहे. वाहनचालकांसाठी ड्रायव्हिंग टेस्ट असेल आणि लघुलेखकांसाठी टायपिंग स्किल टेस्ट असेल. जर यापैकी कोणत्याही एका पदासाठी पात्रता असेल तर आपला पसंतीक्रम तातडीने नोंदवणं अगदी अनिवार्य आहे. आता प्रशासकीय प्रक्रियेत कोणतीही गुंतागुंत नाहीये हे अगदी सोप्या 3 पायऱ्यांमधून स्पष्ट होतं. पहिली पायरी म्हणजे DMERच्या अधिकृत पोर्टलवर जाणं. दुसरी पायरी मूळ फॉर्म भरताना जो लॉगिन ID जनरेट झाला होता तो आणि पासवर्ड टाकून पोर्टलवर लॉग इन करणं. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे तिथे उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी ड्रायव्हर पदासाठी सर्वात जवळचं RTO ऑफिस किंवा लघुलेखकांसाठी जवळचं टायपिंग सेंटर काळजीपूर्वक निवडणं. हेच सेंटर पुढे 80 गुणांची चाचणी घेणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्यावर सगळं भविष्य अवलंबून आहे. हातात अजिबात वेळ शिल्लक नाहीये. 18 मे ते 20 मे 2026 ही अत्यंत कडक डेडलाईन आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे केवळ हे 3च दिवस ही लिंक खुली राहणार आहे. आजच लॉग इन तपशील तयार ठेवा आणि मुदत सुरू होताच लगेच सेंटर निवडा. ही खरोखरच शेवटची संधी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करावंसं वाटतं. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे अजिबात उशीर करू नका. बऱ्याच उमेदवारांच्या मनात ही धाकधूक असते की एकदा का पसंतीक्रम दिला की पुढे नक्की काय होणार. या संपूर्ण प्रक्रियेचा रोडमॅप अगदी स्पष्ट आहे. 20 तारखेपर्यंत पसंतीक्रम सबमिट केला की त्यानंतर लगेचच निवडलेल्या सेंटरनुसार कौशल्य चाचणीचं स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केलं जाईल. ती चाचणी पूर्ण झाल्यानंतर आधीची लेखी परीक्षा आणि ही कौशल्य चाचणी या दोन्हीचे गुण एकत्रित करून फायनल मेरिट लिस्ट लावली जाईल. जे उमेदवार या टॉपला असतील त्यांची कागदपत्र पडताळणी होईल आणि मग फायनली बहुप्रतीक्षित जॉईनिंग लेटर मिळेल. आपण फक्त या 3 तांत्रिक पदांबद्दलच बोलत नाही आहोत. इतर पदांची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठीही एक महत्त्वाची अपडेट आहे.
ग्रंथपाल म्हणजेच लायब्रेरियन या पदासाठी सिलेक्शन लिस्ट आधीच प्रसिद्ध झालेले आहेत हे तर सर्वांना माहीत असेलच. पण कॅटलॉगर, सहाय्यक ग्रंथपाल आणि ग्रंथपाल सहाय्यक या पदांच्या एलिजिबल आणि नॉट एलिजिबल याद्या अद्याप प्रलंबित आहेत. सूत्रांनुसार आणि प्रशासनाच्या सध्याच्या सक्रियतेनुसार या 3 संवर्गाच्या याद्या देखील अत्यंत लवकर प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. आता आपण सर्वजण मिळून काय करू शकतो ते पाहूया. जाहिरात येऊन जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आलंय आणि अनेक पात्र उमेदवारांना अजूनही जॉईनिंग मिळालेली नाहीये. या प्रक्रियेला गती देण्यासाठी आपण सर्वांनी DMERच्या अधिकृत संकेतस्थळावरील ईमेल आयडीवर एक विनंती ईमेल करणं अत्यंत गरजेचं आहे. टेलिग्राम चॅनलवर याचा एक रेडीमेड फॉर्मॅट आपण दिलाच आहे. तो फक्त कॉपी करून मेल करायचा आहे. आपला हा एकत्रित प्रयत्न नक्कीच सकारात्मक दबाव निर्माण करेल आणि प्रक्रियेला वेग आणेल. सरते शेवटी एवढंच सांगायचंय की जॉईनिंगची वाट पाहताना नेहमी सकारात्मक रहा आणि वेळेचा सदुपयोग करा. येणाऱ्या काळात MPSC आणि आरोग्य विभागाच्या मोठ्या भरत्या येत आहेत. त्यासाठी अभ्यास अविरत सुरू ठेवा. या संपूर्ण प्रवासात हे चॅनल नेहमीच उमेदवारांच्या पाठीशी आहे. असेच दर्जेदार आणि तातडीचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आजच चॅनल मेंबरशिप जॉईन करा. जर DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटी DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका.